नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष असणे स्वागत। मी श्री कोकतरे एस सी सर, इचलकरंजी हायस्कूल इचलकरंजी। यामध्ये आपण 2020 क्वेश्चन पेपर सिरीज जे आहे ते 2020 क्वेश्चन्स म्हणजे एका दिवसाला 20 प्रश्न जे आहेत ते 20 प्रश्नांचा आपण अभ्यास करतोय। मित्रांनो, NMS परीक्षेमध्ये जर आपल्याला 60,000 रुपये मिळवायचे असेल तर प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे। आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून टोटली 20 प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी स्पष्ट करून सांगणार आहोत। मित्रांनो, मागील व्हिडिओजमध्ये 20-20-20 असे 4 दिवसामध्ये आपण 80 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे। आजचे 20 म्हणजे असे एकूण टोटल 100 प्रश्न इतिहास या विषयावरती तुम्हाला मिळणार आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर जरूर ते व्हिडिओ बघा। ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। निश्चितच या माध्यमातून तुम्हाला इतिहास हा जो विषय आहे तो सोपा कसा करून सांगायचा याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। चला तर यामध्ये पहिला प्रश्न बघा काय विचारलेला आहे की वैचारिक जागृतीला टिंबटिंब म्हणतात। वैचारिक जागृतीला काय म्हणतात, अशा पद्धतीचा हा क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। आता वैचारिक जागृती म्हणजे नेमकं काय ते प्रथमतः तुम्हाला या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे की वैचारिक जागृती कशाला म्हणायचं, वैचारिक जागृती नेमकी कशाला म्हणायचं, बरोबर आहे की नाही। आता ज्या वेळेस काही म्हणजे मानवता असेल, बंधुता असेल, होय की नाही, मानवता त्याचबरोबर बंधुता, मानवता बंधुता ही जी काही तत्व आहे किंवा समानता ही जी काही तत्व आहेत या तत्वांचा विचार करणं, माणसाला माणूस म्हणून जगवणं ही जी काही क्रांती घडून आली, त्या क्रांतीला काय म्हणतात तर वैचारिक जागृती असं म्हणतात। आणि या वैचारिक जागृतीला मित्रांनो काय म्हणायचं, प्रबोधन असं म्हणायचं। त्याला काय म्हणायचं, प्रबोधन म्हणायचं, म्हणजे ऑप्शन नंबर 2। आता इथं दोन ऑप्शन आले, ते भारतीय प्रबोधन आणि प्रबोधन। भारतीय प्रबोधन आणि प्रबोधन यामध्ये आपण काय होतो, कन्फ्युज होतो। तर या ठिकाणी भारतामध्ये जे काही वैचारिक जागृती झाली त्याला म्हणायचं भारतीय प्रबोधन। आलं लक्षात। भारतामधील वैचारिक जागृतीला काय म्हणतात असा प्रश्न जर विचारला असता तर मात्र त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायला पाहिजे होतं, भारतीय प्रबोधन। ओके, वैचारिक जागृतीला प्रबोधन असं म्हणतात। हे या 81व्या प्रश्नाचं उत्तर आहे। 81वा प्रश्न कसा, तर मागील व्हिडिओमध्ये आपण 80 प्रश्न अपलोड केलेले आहेत। ओके, डेज 1, डेज 2, डेज 3, डेज 4 आणि हे डेज 5 आहे। ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा। टिंबटिंब यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। टिंबटिंब यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे। आता ब्राह्मो समाज खाली पर्याय बघा काय दिलेले आहेत, महात्मा गांधीजी, त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर, महात्मा फुले आणि स्वामी दयानंद सरस्वती, बरोबर आहे। आता यामध्ये ब्राह्मो समाज जो आहे हा ब्राह्मो समाज कोणी स्थापन केलेला आहे, तर इथं ऑप्शन आलेला नाहीये। ऑप्शन इथं द्यायला पाहिजे होता परंतु तो इथं दिलेला नाहीये, तर मी एक ऑप्शन खोडतो। याचं उत्तर जे आहे ते असं आहे की राजा राममोहन रॉय। याचं उत्तर काय आहे, राजा राममोहन रॉय यांनी काय केलेलं आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। कोणी केलेलं आहे, राजा राममोहन रॉय। हे एक भारतीय समाज सुधारक होते। दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या की राजा राममोहन रॉय जे आहेत, हे राजा राममोहन रॉय हे बंगाल प्रांत जो आहे त्या बंगाल प्रांतामध्ये कार्यरत होते। आलं लक्षात। बंगाल प्रांतामध्ये राजा राममोहन रॉय हे कार्यरत होते। त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा समाज सुधारणा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। त्यांच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्या माध्यमातून आपण थोडं त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते घेत जाऊ। ओके, आता 22 मे 1772 लक्षात घ्या, 22 मे 1772 ला पश्चिम बंगालमधील राधानगर हे जे गाव आहे, राधानगरी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। राधानगर पश्चिम बंगालमधील या गावी 22 मे 1772 रोजी राजा राममोहन रॉय यांचा जन्म झाला। ओके, राजा राममोहन रॉय यांचा
जन्म झाला. आता यांना राजा ही पदवी कशी मिळाली हा सुद्धा फार इंटरेस्टिंग इतिहास आहे. राजा ही पदवी नेमकं त्यांना कशी मिळाली, हो की नाही. हा तर अकबर दुसरा जो आहे तो अकबर दुसरा याच्या बद्दल त्यांना फार आदर होता, किंवा राजा ही जी पदवी आहे कोणी दिलेली आहे तर अकबराने दिलेला आहे. कोण? अकबर दुसरा जो आहे तो अकबर दुसरा यानं काय केलेलं आहे, हा राजा राममोहन रॉय यांना राजा नावाची पदवी जी आहे ती दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येतं, राजा राममोहन रॉय. याचं ऑप्शन मध्ये नाहीये, परंतु ते तिथं यायला पाहिजे होतं. ओके. ब्राह्मो समाजाची स्थापना, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पुढील प्रश्न फार महत्वाचा आहे, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारण्यात येतो. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, यामध्ये इसवी सन 1828, इसवी सन 1829, 1830 आणि 1832 अशा प्रकारचे हे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करू शकता या संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे ते. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो ब्राह्मो समाज आहे, ओके, हा जो ब्राह्मो समाज आहे, हा ब्राह्मो समाज याची स्थापना जी आहे ही इसवी सन 1828 ला झालेली, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 लक्षात ठेवा. ब्राह्मो समाजाची स्थापना इसवी सन 1828 ला झाली, आणि इसवी सन 1829 जे आहे ती राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेंटिक, लक्षात घ्या, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या मदतीनं त्या ठिकाणी जी काही अमानुष स्त्रियांवरती अन्यायकारक जी प्रथा होती ती म्हणजे सतीची प्रथा, ती सतीची प्रथा काय केली तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या मदतीनं इसवी सन 1829 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी बंद केली, आणि स्त्रियांना न्याय देण्याचा एक वेगळा प्रकारचा प्रयत्न राजा राममोहन रॉय यांच्या माध्यमातून त्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओके. त्यानंतर याची जी काही स्थापना आहे ते लक्षात ठेवा, 20 ऑगस्ट, लक्षात ठेवा, 20 ऑगस्ट 1829 ला ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली आहे. चला नेक्स्ट प्रश्न. ब्राह्मो समाजाची स्थापना टिंबटिंब या प्रांतामध्ये करण्यात आली. ब्राह्मो समाजाची स्थापना टिंबटिंब या प्रांतामध्ये करण्यात आली. मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना जी आहे ही बंगाल प्रांतामध्ये करण्यात आलेली आहे. कोणत्या ठिकाणी? बंगाल प्रांतामध्ये करण्यात आलेली आहे. ओके. आता हे जे ब्राह्मो समाज जो आहे याच्याबद्दलची अजून एक थोडीशी माहिती तुम्हाला देतो, की ब्राह्मो समाजाचे म्हणजे राजा राममोहन रॉय यांचे जे अनुयायी आहेत किंवा त्यांचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांमध्ये कोण कोण होतं? त्या शिष्यांमध्ये कोण कोण होतं तर देवेंद्रनाथ टागोर, लक्षात घ्या, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन, आणि कोण? केशवचंद्र सेन. ओके. या ठिकाणी ब्राह्मो समाज जो आहे या ब्राह्मो समाजामध्ये ज्या वेळेस राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू जो आहे तो इंग्लंडमध्ये झाला, इंग्लंडमध्ये झाल्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांचा मृत्यू झाला, सॉरी, ओके. आता यामध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे अनुयायी देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांनी काय केलेलं आहे, ब्राह्मो समाजाला पुढे नेण्याचं काम केलं. परंतु काही कालखंडानंतर यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण झाली. देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये मित्रांनो काय झालं, वितुष्टता निर्माण झाली. आणि लक्षात घ्या, त्यानंतर केशवचंद्र सेन यांनी काय केलं, भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. लक्षात ठेवा, भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. भारतीय ब्राह्मो समाज म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना मित्रांनो कोणी केलेली आहे तर केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे. आणि ब्राह्मो समाजाची स्थापना बंगाल प्रांतामध्ये राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 20 ऑगस्ट 1828 ला केलेली आहे. ओके. हा मुद्दा या ठिकाणी फार महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण थोडस पुढे जाऊया. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा.
एकेश्वरवादाचा पुरस्कार कोणत्या समाजाने केला? एकेश्वरवादाचा पुरस्कार कोणी केलेला आहे? सत्यशोधक समाज. याच्याबद्दलची सुद्धा आपण डिटेल माहिती पाहणार आहोत. त्यानंतर हा पुढील मुद्दा आहे प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज. 2 व 3 पर्याय बरोबर. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे? ब्राह्मो समाज. ऑप्शन नंबर 3 जो आहे याचं उत्तर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, राजा राममोहन रॉय यांनी टिंबटिंब या कॉलेजची स्थापना केली. पुढील प्रश्न फार महत्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न जो आहे हा विचारला जातो आणि तुमच्या पुस्तकावर आधारित हा प्रश्न आहे. पुस्तकावर आधारित हा प्रश्न आहे. ओके. वेदांत कॉलेज, मिलिंद कॉलेज, हिंदू कॉलेज. 1 व 3 बरोबर. अशा पद्धतीचे हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, राजा राममोहन रॉय यांनी जे काही 2 कॉलेजेस स्थापन केलेले आहेत त्यापैकी एका कॉलेजचं नाव तुमच्या पुस्तकामध्ये ऍक्च्युअली दिलेलं आहे आणि ते म्हणजे कोणतं आहे? हिंदू कॉलेज. कोणतं कॉलेज आहे? हिंदू कॉलेज. हिंदू कॉलेजची स्थापना मित्रांनो या ठिकाणी 1817 मध्ये करण्यात आली. कधी झालेली आहे? हिंदू कॉलेजची स्थापना इसवी सन 1817 मध्ये केलेली आहे. डेव्हिड हेयर, लक्षात घ्या, डेव्हिड हेयर हे जे काही इंग्रज होते यांच्या मदतीनं त्या ठिकाणी राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याच्यानंतर इसवी सन 1826 मध्ये वेदांत कॉलेज जे आहे त्या वेदांत कॉलेजची स्थापना केली. ओके. कोणतं कॉलेज? वेदांत कॉलेजची स्थापना केली. आणि म्हणून या 86व्या प्रश्नाचं उत्तर काय येत आहे? 1 व 3 बरोबर. ओके. अशा पद्धतीनं राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेले जे काही 2 कॉलेजेस आहेत ते कोणते आहेत? तर वेदांत कॉलेज आणि हिंदू कॉलेज. लक्षात ठेवा, वेदांत कॉलेज आणि हिंदू कॉलेज. ओके. त्या पुढील प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राह्मो समाजाचे मुखपत्र टिंबटिंब हे होय. ब्राह्मो समाजाचे मुखपत्र कोणते आहे? ब्राह्मो समाजाचे मुखपत्र कोणते आहे? ओके. म्हणजे ब्राह्मो समाज हा आपले स्वतःचे जे विचार आहेत ते कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. अशा प्रकारचा हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. तर यामध्ये लक्षात घ्या, केसरी हे जे काही वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलेलं आहे? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं आहे. ओके. केसरी हे कोणी सुरू केलेलं आहे? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं आहे. मराठा सुद्धा कोणी सुरू केलेला आहे? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे. ओके. इथं एक 2 गोष्टी लक्षात घ्या. केसरी आणि मराठा हे जे 2 वृत्तपत्र आहे ना, केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये लिहिलं जात होतं. ओके. आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये लिहिलं जात होतं. डिफरन्स बघा कसा आहे. हा, केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये लिहिलं जात होतं आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये लिहिलं जात होतं. ओके. आता हरिजन जे आहे हे हरिजन महात्मा गांधी जे आहे ते महात्मा गांधी यांनी चालू केलेलं वृत्तपत्र होतं. मग काय राहिलं? संवाद कौमुदी. काय राहिलं? संवाद कौमुदी. आता हे जे संवाद कौमुदी आहे हे काय आहे? तर पाक्षिक आहे. हे काय आहे? पाक्षिक आहे. आणि हे पाक्षिक कोण सुरू केलेलं आहे? राजा राममोहन रॉय यांनी केलेलं आहे. त्यांच्याबद्दल अजून एक माहिती तुम्हाला या ठिकाणी ऍडिशनल देतो की त्यांनी पर्शियन भाषेमध्ये, पर्शियन भाषा जी आहे त्या पर्शियन भाषेमध्ये मिरात उल अकबर, मिरात उल अकबार नावाचं वृत्तपत्र जे आहे ते लिहिलेलं आहे. पर्शियन भाषेमध्ये मिरात उल अकबार अशा पद्धतीचं हे वृत्तपत्र इसवी सन 1822 मध्ये त्यांनी सुरू केलेलं होतं. ओके. मिरात उल अकबार आणि या ठिकाणी संवाद कौमुदी. तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी या मध्ये लक्षात ठेवायच्या, संवाद कौमुदी आणि मिरात उल अकबार. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. हिंदू कॉलेजची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी टिंबटिंब येथे केली. मुंबईमध्ये केली, कोलकातामध्ये केली, दिल्ली येथे केली की हैदराबाद या ठिकाणी केली? कोणत्या ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापना त्यांनी केली? ओके. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर काय येणार आहे? हिंदू कॉलेजची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली आहे? मुंबईला तर त्यांनी केलेली नाहीये. कोलकाता हा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे.
हिंदू कॉलेजची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी कुठे केलेली आहे? कोलकाता या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी टिंब या संस्थेची स्थापना केली. दादोबा पांडुरंग तरखडकर एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व ज्यांचं आपण नाव घेतो ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके. महाराष्ट्रातील समाज सुधारकांची यादी जर तुम्हाला बघायची असेल तर त्या ठिकाणी प्रामुख्याने कोणाचं नाव घ्यावं लागतं तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं नाव घ्यावं लागतं. मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या सभेची स्थापना केली अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे परमहंस सभा. याचं उत्तर काय आहे? परमहंस सभा. लक्षात घ्या, परमहंस सभा जी आहे या परमहंस सभेची स्थापना ही इसवी सन 1848 मध्ये केली. कधी केली? इसवी सन 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. ओके. दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे आणि ती लक्षात घ्या की मानव धर्म सभा जी आहे ती मानव धर्म सभा याची सुद्धा स्थापना कोणी केलेली आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. मराठी भाषा म्हटलं की आपल्याला व्याकरण पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो. ओके नाही? मराठीचं व्याकरण म्हटलं की आपल्याला फार टेन्शन येतं. तर या मराठी भाषेच्या व्याकरणाचं पुस्तक जे आहे मित्रांनो, मराठी भाषेच्या व्याकरणाचं पुस्तक, मराठी भाषेच्या, लक्षात ठेवा, मराठी भाषेच्या व्याकरणाचे पुस्तक कोणी लिहिलं तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलं. आणि म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हणतात तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. मराठी भाषेचे काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात. ओके. महत्वाचा मुद्दा आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोण तर ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी टिंब रोजी परमहंस सभेची स्थापना केली. मी याचं उत्तर तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे. ते कोणतं आहे? 1848. ऑप्शन नंबर 3. 1848 ला त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, प्रार्थना समाजाची संबंधित व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे? प्रार्थना समाजाची संबंधित व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे? आता प्रार्थना समाज याशी थोडासा एक संबंध त्या ठिकाणी मी जोडतो म्हणजे तुमचा तो सुद्धा क्वेश्चन जो आहे तो कंप्लीट होऊन जाईल. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण? प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण तर डॉक्टर आत्माराम तरखडकर. कोण आहेत ते? डॉक्टर आत्माराम तरखडकर. आत्माराम पांडुरंग तरखडकर. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. ओके. हे कोण आहेत तर या ठिकाणी प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष आहेत. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. ज्या वेळेस परमहंस सभेची स्थापना झाली, परमहंस सभा विसर्जित झाली आणि परमहंस सभेनंतरची काही संस्था जन्माला आली ती म्हणजे कोणती आहे? प्रार्थना समाज. ती कोणती संस्था आहे? प्रार्थना समाज. ओके. आता हे जे काही प्रार्थना समाज आहे या प्रार्थना समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्यक्ती काम करत होते या ठिकाणी बघा आपण लॉजिक लावू शकतो. राजा राममोहन रॉय हे कुठं? ब्राह्मो समाजामध्ये कार्यरत होते आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी येणार नाहीये. ओके. त्यानंतर महर्षी कर्वे आणि गोपाळ हरी देशमुख यांचा देखील यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध आपल्याला दिसत नाहीये. महर्षी कर्वे यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी नेक्स्ट देईन. तुम्ही जर व्हिडिओ असे वारंवार बघितले तर तुम्हाला या सर्वांची डिटेल माहिती मी देईन. यामध्ये ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर रा.गो. भांडारकर. ओके. महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर रा.गो. भांडारकर. ओके. अशा पद्धतीचं हे उत्तर आहे. आता रा.गो. भांडारकर म्हणजे कोण? रामकृष्ण गोपाळ भांडारकर. काय उत्तर आहे त्याचं? रामकृष्ण गोपाळ भांडारकर. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? डिप्रेस क्लासेस मिशन.
डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे बघा, त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर, राजा राममोहन राय आणि विठ्ठल रामजी शिंदे असे एकूण 4 ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी SNDT कॉलेज जे आहे SNDT ओके नाही, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर कोणी स्थापन केलेले? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेला आहे. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिले महिला विद्यापीठ पुणे या ठिकाणी स्थापन केलेला आहे. ओके, त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा संबंध मानव धर्म सभा आणि परमहंस सभेशी आहे. ओके, त्यानंतर राजा राममोहन राय यांचा संबंध हा कुठे आहे? ब्राह्मण समाजाशी आहे, सती प्रथेशी संबंधित आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही वारंवार का सांगताय? कारण वारंवार सांगितल्याशिवाय तुमच्या त्या गोष्टी लक्षातच राहू शकत नाहीत. ओके, पुढील प्रश्न मुद्दा काय आहे? विठ्ठल रामजी शिंदे. ओके, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना मित्रांनो 1906 साली केली. कधी केली? 1906 साली डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली. दुसरा याच्याशी रिलेटेड असा प्रश्न आहे की मुरळी प्रथा जी आहे ती मुरळी प्रथा बंद कोणी केलेली आहे? तर ती विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. म्हणजे स्त्रियांना देवासमोर त्या ठिकाणी नृत्य करायला लावायचं आणि अशा पद्धतीची ही जी काही स्त्रियांच्या बाबतीत अमानुष जी प्रथा होती, मुरळी प्रतिबंधक प्रथा कोणी बंद केलेली आहे? तर ती आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी बंद केलेली आहे. आणि डिप्रेस क्लासेस मिशन ही या संस्थेची स्थापना इसवी सन 1906 साली करण्यात आलेली आहे. ओके, महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यानंतर आपला नेक्स्ट प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना या टिंब या वर्षी करण्यात आली. सत्यशोधक समाज म्हणजे नेमकं काय याच्याबद्दलचा विचार जो आहे तो कोणी मांडलेला आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेला आहे. बरोबर आहे की नाही? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज जो आहे तो समाजाचे विचार मांडलेला आहे. ओके मित्रांनो, सत्यशोधक समाज जो आहे, पुढील प्रश्न जरासा बघूया आपण. ठीक आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना टिंब या वर्षी करण्यात आली. तर सत्यशोधक समाज जो आहे या सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला करण्यात आली. कधी करण्यात आली? 24 सप्टेंबर 1873 ला करण्यात आली. यामध्ये दुसरा एक प्रश्न बघा, 1848 ला कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली? तर या ठिकाणी परमहंस सभा जी आहे त्या परमहंस सभेची स्थापना करण्यात आलेली आहे. परमहंस सभेची स्थापना इसवी सन 1848 ला झालेली आहे. 1875 साली जी संस्था स्थापन करण्यात आलेली आहे त्याचं क्वेश्चन पुढे दिलेला आहे, तो म्हणजे कोणता आहे ते पण तुम्हाला सांगेल मी त्यावेळेस की 1875 ला कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना इसवी सन 1873. लक्षात ठेवा, इसवी सन 1873. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सत्यशोधक समाजाची स्थापना टिंब यांनी केली. महर्षी धोंडो केशव कर्वे, दादोबा पांडुरंग तर्खडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि विठ्ठल रामजी शिंदे. याचं उत्तर काय आहे? महात्मा ज्योतिराव फुले. उत्तर काय आहे? महात्मा ज्योतिराव फुले. ओके, महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या पुस्तकाशी संबंधित असलेला योग्य पर्याय ओळखा. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा मित्रांनो विचारलेला आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्या. या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी संबंधित असलेली पुस्तकं कोणती आहेत, यांच्याशी संबंधित असलेले बुक्स कोणते आहेत. यामध्ये बघा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्य धर्म. ऑप्शन नंबर 2 बघा, मूकनायक जनता प्रबुद्ध भारत. आता मूकनायक जनता प्रबुद्ध भारत हे कोणी लिहिलेले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वृत्तपत्र त्या ठिकाणी लिहिलेले आहेत किंवा पाक्षिक लिहिलेले आहेत. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार किंवा राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत.
भारतीयाचे आधुनिक जनक कोण आहेत त्याचा ऑप्शन तुम्हाला नंतरचे प्रश्न आहेत ते आपल्याला त्या सिरीज मध्ये आपल्याला समजून येईल. संवाद कौमुदी हे कुठे आहे? हा, संवाद कौमुदी हे कुठे आहे तर राजा राममोहन राय यांच्या ब्राह्मण समाजाचं ते मुखपत्र आहे. ओके. अमृत बाजार पत्रिका, हु ऑज शुद्राज, या ठिकाणी म्हणजे हा तिसरा ऑप्शन पण येणार नाही. राहिला प्रश्न कोणता? ऑप्शन नंबर 1 चा, तोच यामध्ये बरोबर आहे. आता इथं एक दुसरी गोष्ट महत्वाची आहे, तुम्हाला जर माहित असेल तरी सुद्धा बघा मित्रांनो, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि सार्वजनिक सत्य धर्म याच्याशी रिलेटेड आणि दुसरा जो काही नेक्स्ट क्वेश्चन आहे तो या ठिकाणी तयार होतो. तो म्हणजे असा की गुलामगिरी हे जे पुस्तक आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी अमेरिका यामधील जे काही गुलाम होते, गुलाम शेतकरी जे होते, त्या गुलाम शेतकरी जे होते त्या गुलाम शेतकऱ्यांना काय केलेलं आहे? समर्पित केलेलं आहे. महत्वाचा प्रश्न आहे की कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी अमेरिकेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुपूर्द केलं किंवा त्या ठिकाणी त्यांना अर्पण केलं असं पण म्हणूया, तर ते कोणतं आहे? गुलामगिरी पुस्तक. ओके. दुसरा प्रश्न असा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर साधारणतः महात्मा ज्योतिराव फुले यांचा कालखंड जर आपण बघितला तर तो आहे 1827 ते 1890. 1827 ते 1890 हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा कालखंड आहे. आणि त्यांच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सत्य धर्म जे आहे या पुस्तकाचं प्रकाशन इसवी सन 1891 ला करण्यात आलं. इसवी सन 1891 ला या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं ते कोणतं आहे तर सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 96 प्रश्न आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, यामध्ये आर्य समाज जो आहे तो आर्य समाजाची रूपरेषा वगैरे आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया. आर्य समाजाचे रिलेटेड व्यक्ती कोण आहेत तर आर्य समाजाशी रिलेटेड व्यक्ती आहेत आर्य समाजाशी रिलेटेड व्यक्ती कोण आहेत तर स्वामी दयानंद सरस्वती. लक्षात घ्या, स्वामी दयानंद सरस्वती. ओके. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. हा, प्राचीन वैदिक धर्म, प्राचीन वैदिक धर्म जो आहे तोच खरा धर्म आहे असा सांगण्याचा प्रयत्न आर्य समाजाच्या माध्यमातून स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. यामध्ये पुढील प्रश्न बघा काय आहे? आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब या वर्षी करण्यात आली. आर्य समाजाची स्थापना कधी झाली? आर्य समाजाची स्थापना मित्रांनो 1875 ला झाली. इसवी सन 1875 ला आर्य समाजाची स्थापना झाली. आर्य समाज स्थापन कधी झाला? 1875 ला झाला. 1875 ला आर्य समाजाची स्थापना झाली. दुसरा याच्याशी रिलेटेड बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं मित्रांनो की आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली. बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली व आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाज वेगळा आणि आर्य महिला समाज वेगळा. आर्य समाज जो आहे तो आर्य समाज कोणी स्थापन केलेला आहे? हा, तर आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आहे. ओके. कोणी केलेला आहे? स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांचं पूर्ण नाव मित्रांनो मूळशंकर अंबाशंकर तिवारी अशा पद्धतीचं होतं. गुजरात मधील हे आहेत. कुठं आहेत? गुजरात मधील आहेत. मूळशंकर अंबाशंकर तिवारी असं त्यांचं मूळ नाव. ओके. त्यांनी दीक्षा घेतली, त्यांनी ज्ञान घेतलं. ओके. आणि 2-3 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि मग त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती असं नाव पुढे आलं आणि त्यांनी आर्य समाजाची स्थापना इसवी सन 1875
1975ला त्या ठिकाणी केली. आता ही आर्य समाजाची स्थापना मित्रांनो कधी कुठे केली? मुंबई या ठिकाणी केली. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. कोणत्या ठिकाणी केली? तर मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी 1882 मध्ये, आता मी तुम्हाला म्हणत होतो ना की आर्य महिला समाजाचे रिलेटेड व्यक्ती कोण आहे? आर्य महिला समाज जो आहे हा 1882 मध्ये मित्रांनो कोणी स्थापन केलेला समाज आहे? तर पंडिता रमाबाई यांनी केलेला आहे. कोणी? पंडिता रमाबाई यांनी काय केलेलं आहे? या आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. म्हणजे आर्य समाज आणि आर्य महिला समाज याच्यामधला फरक जो आहे तो यामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. पंडिता रमाबाई यांच्याबद्दल अजून एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो की पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन जे आहे ते मुक्ती सदन हे अहमदनगर मध्ये केडगाव या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. कुठं? केडगाव या ठिकाणी स्थापन केलेलं आहे मुक्ती सदन. ओके. आर्य महिला समाज आणि आर्य समाज यांच्यातला फरक तुमच्या लक्षात आलेला असणार. स्वामी दयानंद सरस्वती यांनी टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता ग्रंथ लिहिला? मूकनायक कोणी लिहिला? मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. बरोबर आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेलं आहे? मूकनायक लिहिलेला आहे. ठीक आहे. संवाद कौमुदी कोणी लिहिला? संवाद कौमुदी कोणी लिहिला? तर संवाद कौमुदी कोणी लिहिलेला आहे? राजा राममोहन राय. राजा राममोहन राय. ओके. ब्राह्मण समाजाचे ते मुखपत्र होता. सार्वजनिक सत्य धर्म कोणी लिहिलेला आहे? इसवी सन 1891 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर सत्यार्थ प्रकाश हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. स्वामी दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश. काय? सत्यार्थ प्रकाश. लक्षात ठेवा. सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न हा धर्मग्रंथ जो आहे तो सत्यार्थ प्रकाश हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. ओके. तर यांचे जे काही गुरु होते लाला हंसराज, लक्षात ठेवा लाला हंसराज यांनी अँग्लो वैदिक कॉलेज जे आहे अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली. अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? अँग्लो वैदिक कॉलेज जे आहे या अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना लाला हंसराज यांनी केली. कोणी केलेलं आहे? लाला हंसराज यांनी केलेलं आहे. मित्रांनो आर्य समाजाच्या भारतभर 100 पेक्षा जास्त शाखा होत्या. 100 पेक्षा जास्त शाखा ह्या आर्य समाजाच्या संपूर्ण भारतभर पसरल्या गेलेल्या होत्या. ओके. आर्य समाजाचे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणते? आर्य समाजाचे ब्रीद वाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे कोणाचं वाक्य? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके यांचं हे वाक्य आहे. ठीक आहे. त्यानंतर वेदांकडे परत चला हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. वेदांकडे परत चला म्हणजे जे काही वेद आहेत त्या वेदांचा तुम्ही अभ्यास करा अशा पद्धतीचा या ठिकाणी आर्य समाजांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आर्य समाजांना सांगण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य टिंबटिंब हे होत. रामकृष्ण परमहंस गदाधर चट्टोपाध्याय. लक्षात ठेवा गदाधर चट्टोपाध्याय हे जे आहेत हे मूळ नाव कोणाचं आहे? रामकृष्ण परमहंस यांचं आहे. रामकृष्ण परमहंसचे मूळ नाव काय आहे? गदाधर चट्टोपाध्याय आहे. ओके. आता यामध्ये लक्षात ठेवा की रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण आहेत? तर स्वामी विवेकानंद. कोण आहे? स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी युवक दिन. लक्षात ठेवा 12 जानेवारी युवक दिन. ओके. कधी असतो? 12 जानेवारी युवक दिन. लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके. स्वामी विवेकानंद हे 1893 ला अमेरिकेमध्ये
कोणत्या ठिकाणी? शिकागो या ठिकाणी जी धर्म परिषद भरलेली होती, त्या शिकागो धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे? तर स्वामी विवेकानंद यांनी केलेलं आहे. आलं लक्षात? स्वामी विवेकानंद यांनी भारताचे प्रतिनिधित्व इसवी सन 1893 ला केलेलं आहे. ओके. त्यांच्या शिष्या कोण आहे ते? मार्गारेट. कोण आहे ते? त्यांनाच नाव म्हटलेलं आहे भगिनी निवेदिता. काय म्हटलेलं आहे? भगिनी निवेदिता. ओके. भगिनी निवेदिता ह्या त्यांच्या कोण आहेत? तर शिष्य आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. ओके. तर मित्रांनो, आज आपण यामध्ये एकूण 20 प्रश्न जे आहेत ते 20 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. थँक्यू.